की आढावा बैठक आणि या आढावा बैठकासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांनी आता ठरवलंय 1.5 CR नव्हे 5 CR तरी आम्ही कोल्हापूरला जादा, कारण विशेष आयुक्त साहेब आहे. कारण ज्यांनी आता ठरवलंय की 5 वर्ष मी इथनं जाणार नाही आहे, किती पण महापौर मॅडम त्रास देऊ देत, किती पण नगरसेवक त्रास देऊ देत. सांगायचं तात्पर्य असं आहे, त्यामुळे तुमची सुद्धा 5 वर्ष सुट्टी नाही आहे. असे आयुक्त साहेब, त्यांची सगळी टीम जी आता खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे, असे आदरणीय किरण धनवडे साहेब, आदरणीय दरेकर मॅडम, अतिशय मितभाषी आहेत पण चांगले काम करतायत, असे कंकाळ साहेब. आणि आता आपल्या महापालिकेला एक नवीन अँकर मिळाले, काटकर साहेब, अँकर काटकर, असे काटकर साहेब, चन्नावळ साहेब, सर्वच पदाधिकारी अधिकारी, सर्वांनाच माझा नमस्कार. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून तर नजरेमध्ये नजर रोखुनी आव्हानाला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजरेमध्ये नजर रोखुनी आव्हानाला द्यावे उत्तर. मी आव्हान 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 यासाठी म्हटले, मला याची पूर्ण कल्पना आहे. मी गेली 25 वर्ष राजकारणामध्ये आहे, त्याच्या अगोदर 5 वर्ष समाजकारणामध्ये आहे. खूप मोठी आव्हानं कोल्हापूर शहराला आहेत, परंतु मला असं वाटतं एखाद्या जर मंदिराचा कळस बसवायचा असेल तर त्याचा पाया भक्कम असावा लागतो, त्याचे पिलर भक्कम असावं लागतात आणि मग त्या मंदिराला कळस चढतो आणि मग त्या मंदिराला देवत्व येतं. मग कळस कोण आहे, मंदिर कोण आहे, पाया कोण आहे हे सांगण्या इतके तुम्ही सगळे अतिशय सुज्ञ सगळे अधिकारी आहात. सगळ्यात पहिल्यांदा तर स्वतःसाठी बिग अप्लॉज द्या. आपल्यासाठी माहित आहे, भले किती महापौर म्हणू दे, किती आयुक्त साहेब म्हणू दे, पण तुम्ही लोकांनी मनावर घेतल्याशिवाय या कोल्हापूर शहराचा विकास होणार नाही. मी अजिबात इथं बसलेला कुणालाही दोष देणार नाही. काही त्रुटी आहेत, गेली अनेक वर्ष प्रशासकीय अधिकारी वेगवेगळ्या पद्धतीचे होते, परंतु आता यापुढे एक्सक्यूज बिलकुल नाही. यासाठी कारण आदरणीय आयुक्त साहेबांची कामाची धडपड, आल्यापासूनच्या कमी वेळेतली महापालिकेवरची पकड, असणाऱ्या नगरसेवकांचा विचार, असणाऱ्या नगरसेवकांची कोल्हापूर शहराबद्दलची अस्मिता, या सगळ्याच प्रोसेसमध्ये आता आपण येत आहोत, जेणेकरून केवळ विजय हाच आपल्याला पाहिजे आहे. थोडीशी खंत महापौर म्हणून नक्की सांगेल. मला असं वाटतं आयुक्त साहेब, इथं बसलेला प्रत्येक जण, प्रत्येक अधिकारी हा कोल्हापूर शहरामध्येच राहतोय. थोडाफार असेल, खेडेगावातून येत असेल, कोणतं असेल, या ठिकाणी बसलेल्या एका तरी अधिकाऱ्यानं उठून ठोकपणे सांगायचं की महापौर मॅडमना आज कोल्हापूर शहरामध्ये ऐकून घ्यावं लागते, आयुक्त साहेबांना ऐकून घ्यावं लागते, प्रत्येक अधिकाऱ्यांना ऐकून घ्यावं लागते, हे सगळं चुकीचं आहे. आज कोल्हापूर शहराचा बेसिक प्रश्न कोल्हापूर शहराची स्वच्छता. आज कोल्हापूर शहर पुरोगामी विचाराचं आहे. छत्रपती शाहू महाराजांनी इथं आपल्याला खूप चांगला धडा दिलाय, ज्याच्यामध्ये आज कोल्हापूर शहरामध्ये इतकी मोठी अस्मिता आहे की आज कोल्हापूर शहराचं आदरानं नाव जगामध्ये घेतलं जात होतं म्हणतोय मी. का घेतलं जात नाही याला आपण किती जबाबदार आहोत हा प्रत्येक इथं बसलेल्या अधिकाऱ्यांना विचार करण्याची गोष्ट आहे. मी छातीटोकपणे एक विभाग सांगा की ज्याच्यामध्ये बल्ले बल्ले आहे. आज स्वच्छता अभियान मध्ये घ्या, आज महापौर म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागते, आज सगळे अधिकारी लोक खराटा घेऊन फिरत आहेत. आहे का कोल्हापूर शहरामध्ये स्वच्छता? घरफाळा विभाग घ्या, आहे का जिथे एखादा अधिकारी उठून सांगू शकेल की मी मॅडम इतका प्रॉफिट माझ्या या कालखंडामध्ये केलाय? पाणी बिलाचं सांगा, 3 महिने 4 मध्ये बिल जात नाही. आज नगरसेवक लोक खूप लोकांच्या संपर्कात येऊन, खूप लोकांचं ऐकून घेऊन, खूप पैसा खर्च करून, वर्षानुवर्ष स्ट्रगल करून नगरसेवक होतात, पण विषयाचे अंती मिळतं काय? आज कालचीच आमची मिटिंग झाली कृती समितीची. आदरणीय आयुक्त साहेबांनी कामाचा झपाटा लावलेला असून सुद्धा आता आम्ही लोक ह्यात ना आतून बघतोय, म्हणून मी कुठल्याच अधिकाऱ्याला आता तर दोष नाही देणार, कारण प्रत्येक जण काम करत आहे, परंतु तिथून उठून जावं लागलं. कुणामुळे ऐकून घ्यावं लागतंय याचा थोडासा विचार करण्याची गरज आहे. मी तर सांगते की तुम्ही अधिकारी म्हणून नाही तर एक मनुष्य जात म्हणून आता आपण याचा विचार करायला पाहिजे. एखादा माणूस सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतो, एखादा मनुष्य गटारीमध्ये जन्माला येतो. हा आहे कर्मा. मला एक सांगायचं आहे, मी आज शिक्षिका आहे, माझी संस्था चालवत असताना जर मी एखाद्या मुलग्याचे 10,000 रुपये महिन्याचे त्याचं जर ट्युशन फी घेतली तर हे माझं काम आहे की त्या 10,000तलं किमान मी 9,900 रुपयाचं त्या मुलाला शिक्षण दिलं पाहिजे. नाहीतर जो हिशोब आहे ना लोकाजोका तो अतिशय वाईट आहे.
आज देवानं आपल्याला अधिकारी म्हणून जन्माला घातले. त्याचा हिशोब, त्याचा प्रत्येक गोष्टीचा हिशोब होणार आहे. आज अधिकारी मला बघतोय म्हणून, आयुक्ताने आम्हाला सांगितलंय म्हणून काम नाही करायचंय. मी माहित आहे जगात कुणालाच भीत नाही, पण मी त्याला भीते. मला आज जर महापौर केले तर माझ्या या टेन्युअरमध्ये मी एकही मिनिट वाया न घालवता मी जाहीर केलं होतं की सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सुट्टी नाही आणि शनिवार काय असतील ते सत्कार समारंभ बाकीच्या गोष्टी. का हो, काय गरज आहे का? आज तुम्हाला माहितीये की 2 घास खाऊन खाणारी सदन फॅमिलीतले सगळे आपण आहोत, परंतु थोडंसं कुठेतरी माझ्या कोल्हापूरची अस्मिता वाढवायला, बाकीच्या सगळ्या गोष्टीला आम्ही तुमच्याबरोबर तर नक्कीच असणार आहे. खरं तर सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं आयुष्यात या सगळ्यांना जरा छान ट्रीप, जरा ह्यांना फ्रेश, एवढ्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आटे आहेत की आता काय बाई बोलती काय काय माहिती, काय असं बोलणार आहे का मी? कुबेर साहेब काय बोलणार आहे का? हे आपलं कुटुंब आहे. तर हसा बघू सगळे. मला बिलकुल आवडत नाही असले चेहरे. लक्षात घ्या, आतून जो खुश असतो की नाही त्याला फेअर अँड लव्हली लावायची गरज लागत नाही, पॉन्ड्स पावडर बास होते. आतून खुश राहा. याच्यासाठी, तुमच्या खुशीसाठी जे पण काय लागणार आहे, आम्ही आयुक्त साहेब आहोत, आम्ही आहोत. तुम्ही केवळ येऊन आम्हाला सांगायचंय की मॅडम ही अडचण आहे, इथं आम्हाला हा त्रास आहे. ही फॅमिली आहे, आपण सगळे मेंबर आहे. मी पिलर तुम्हाला का म्हणलं, कारण तुमच्याशिवाय आम्ही काय नाही आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही सगळे सुज्ञ लोक आहात. आज फक्त केवळ 5 मिनिटं स्वतःशी मनन करायचं. खरंच आज कोल्हापूर शहराला कुणीतरी चांगलं म्हणावं असं कोल्हापूर शहर आहे का? आज 4x नी पर्यटक कोल्हापूर शहरात येतात. खरं तर आयुक्त साहेबांनी सांगितलं 1.5 CR. मी मगाशी हसत हसत धनवडे साहेबांना म्हणलं, धनवडे साहेब होर्डिंगमध्येच तुम्ही आम्हाला 35 कोटी रुपये द्यायचे, नुसता दंड गोळा केला तर. असा प्रत्येक विभाग आहे. 150 कोटी असं म्हणतात मला ऐकलं 1.5. म्हटलं निदान 5 CR तर द्या. 150 कोटी. 150 कोटी. गिव्ह बिग अप्लॉज आयुक्तांसाठी. कारण नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्यांनाच एवढा कॉन्फिडन्स आहे तर आनंदी आनंद आहे. हे बघा, लक्षात घ्या, माझं म्हणणं असं आहे, कोणासाठी नका काम करू. मला 20,000 रुपये पगार आहे, मला 50,000 रुपये पगार आहे, तर माझं कर्म मला बांधायचं आहे म्हणून तुम्ही काम करा. तुमच्यासाठी ज्या ज्या काही अडचणी असतील त्या आमच्यापर्यंत मांडा, त्या आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. साध्या गोष्टीपासून सुरुवात करा. ऐक साहेब, कसं असतं ना, ज्या ठिकाणी हे लोक काम करतात ना, मी काही काही यांचे ऑफिस बघितले, अक्षरशः म्हणजे झोपटपटीतली घरं नाहीत अशा ऑफिस आहेत. हा, आता कुठेतरी हे लोक पण जबाबदार आहेत. साध्या फाईल नीट नाहीत. त्या आता परवा एका ठिकाणी बसले होते स्टोअरला, मी ते सनमायकावर एवढे हाताचे ठसे 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 चिकटलेले होते. तुम्ही अधिकारी लोक आहे, एखादा साफसफाईवाला घेऊन त्याला काय क्लीन करता येत नाही. आता कंकाळ साहेबांचं टॉयलेट इतकं घाण की माणूस जाणार नाही. साध्या गोष्टी आहेत. इथं मला कुणाला नाही नाव ठेवायचं, पण साध्या गोष्टी आहेत. जिथं आपण बसतो, मला सांगा, एखादं फ्लॉवर पॉटचा शोपीस आणून टेबलवर स्वतःच्या ठेवला तर काय कुणाच्या मनाला आनंद मिळणार आहे? एखादं हिरवगार झाड बघितलं, साध्या साध्या गोष्टी आहेत. स्वतःचं ऑफिस सगळ्यांनी टकाटक करायचंय. बसायला तिथं गेलं की आनंद वाटायला पाहिजे. बाकीचे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते आमच्यापर्यंत आणा, आम्ही नक्कीच आहोत. आणि मला खरंच तुमच्या सगळ्यांबद्दल खात्री आहे, तुम्ही सगळे बसलेले इथे सगळे बुद्धिवादी लोक आहात. तुम्ही लोकांशी ज्यावेळेला कॉन्टॅक्टमध्ये जाल, तुम्ही चांगल्या पद्धतीने ज्यावेळेला काम कराल, त्यावेळेला खरंच तुम्हाला लोक डोक्यावर सुद्धा घेतील. ज्या पद्धतीनं कंकाळ साहेबांनी खूप चांगलं सांगितलं की तुमच्यासाठी बक्षीस सुद्धा असेल. मला असं वाटतं पैशाच्या रूपातलं बक्षीस वेगळं आहे आणि जे तुमच्या स्वतःच्या मनाला आनंद देणारं जे बक्षीस आहे ना, ते खूप मोठं आहे. तुम्ही मान वर करून सगळ्यांसमोर चालाल. चेहरा एवढा करून कधी बसणार नाही. एखादा अधिकारी काय करतो, जर चांगलं काम केलं असेल ना, जरा पण कुणाचं ऐकत नाही, मग ते महापौर असू देत, नगरसेवक असू दे, लगेच गुरगुरतो. केव्हा गुरगुरतो माहितीये? त्याला माहितीये मी केले.